तासगाव आणि आता कवठेमंकाळमध्ये चक्काजाम झालेला आहे. सरकारला जाग येईल असं वाटतंय का? 100% सरकार या गोष्टींचा विचार करावा यासाठी चक्काजाम होतोय. लोकांनी आपल्या दृष्टीनं जो त्यांच्यावर आसमानी संकटाचं मोठं संकट आलेलं आहे त्या सगळ्या बाबींचा सरकारला जाग यावी, सरकारला विनंती करावी आणि सरकारने दिलेला शब्द पाळावा यासाठी हा चक्काजाम आंदोलन केलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्यावर आलेल्या या संकटाला सातबारा कोरा केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. अतिवृष्टीमुळे आणि अवकाळीमुळे पिकांचे झालेले जे पंचनामे आहेत ते लवकरात लवकर त्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी पैसे यावेत या दोन्ही मागणीसाठी हा चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे. सत्ताधारी एकही आमदार असेल जिल्ह्यातला या प्रकारे शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहायला तयार नाही. मी मगाशी तासगावात त्या गोष्टीचा उल्लेख केला की शेतकऱ्याचा आवाज हा फार बारीक होत चालला आहे, शेतकऱ्याचा आवाज हा क्षीण होत चालला आहे आणि प्रत्येकाला अशी भीती आहे की मी सरकार विरोधी भूमिका घेतली तर कसं. तर आम्ही सरकार विरोधी भूमिका म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या बाजूची भूमिका घेऊन लढायला तयार आहे. त्यामध्ये सगळी माणसं या जिल्ह्यातली कालांतरानं आपल्याला दिसून येईल की या शेतकऱ्यांच्या बरोबर तीही माणसं खंद्याला खंदा लावून लढताना त्याला पाठिंबा देताना आपल्याला दिसून येईल. जगताप साहेब या ठिकाणी आले, त्यांनी भावना व्यक्त केल्या. तेव्हा या तालुक्यात घोरपडे साहेब असतील, पलीकडे आमदार असतील, या तालुक्यातले आमदार असतील, कोण राज्यमंत्री असतील, पूर्वीचे कोण मंत्री असतील, ही सगळी माणसं उद्या शेतकऱ्याच्या बरोबर राहतील. कुणीतरी ती धाडसानं सुरुवात करावी लागते आणि आपल्या राजकीय जीवनाचा अंधार समजून आम्ही सगळी मंडळी कामाला लागतो. 10 दिवसापूर्वी तासगावमध्ये सुद्धा विद्यमान आमदारांनी याच मागणीसाठी आंदोलन केलं. मोठ्या प्रमाणात त्याची मागणी होती. मी मगाशीही सांगितलं, आत्ताही सांगितलं, आजही सांगतो आत्ताही की आमदारांनी या सगळ्या भूमिका करत असताना शेतकरी हा डोळ्यापुढं ठेवून आपण सगळी काम करण्याची भूमिका आम्ही मांडली. त्यांनी केलेल्या उपोषणाशी आम्ही कधीही त्याबद्दल केलेली नाही. आम्ही आज ते कुठेतरी 10-12 दिवस नव्हते गेले होते असं कळतंय, पण आम्ही सगळ्या मंडळामध्ये जाऊन सगळ्या कृषी अधिकारी, सगळ्या तलाठी, सगळे कृषी सहाय्यक या सगळ्यांना भेटून जास्तीत जास्त गरीबातल्या गरीब शेवटच्या माणसापर्यंत ही सरकारची येणारी मदत पोचवा असं आग्रहानं फिरून सांगितलेलं आहे. त्यामुळं हा श्रेयवादाची लढाई किंवा स्पर्धेची लढाई अजिबात नाही. शेतकऱ्याला येणाऱ्या निवडणुका